हॅलो, अगं प्रीती, तुला माहितीये का मी कुठे आलीये? अगं प्रीती, चक्क भाजी घ्यायला आलीये मी. हो, एकटी. मला नाही माहिती मी कशी भाजी घेऊ आणि किती किलो घेऊ, कुठली भाजी घेऊ. अगं घरच्यांची आवड माहिती नाहीये मला अजून. अगं आईने दिलेली मला लिस्ट, पण ती चुकून उडून गेली. जाऊ दे, मी माझ्या मर्जीनुसारच भाजी घेईन. ए प्रीती, मला मस्त टोमॅटो दिसतात. टोमॅटोनी सुरुवात करू का? एक मिनिट थांबा. भैया, ये टोमॅटो कैसे? एक मिनिट हा. 1 किलो नाही, घरात खूप माणसं आहेत. एक काम कर ना, 2 किलो दे देना. एक मिनिट हा प्रीती. थँक यू. काय घेऊ? हा, ते काय आहे? हा, वो एक दे दो. मी भोपळा घेते प्रीती. एक मिनिट. किती झाले? अगं प्रीती, इकडे कॅप्सिकम आहे. हो, सगळे कलर्स आहेत, ग्रीन, रेड, येलो. यार, मला तुझ्या पास्त्याची खूप आठवण येते प्रीती. बरं, मग मी हे घेऊ का? चालेल. ये शिमला मिर्च दे दो. ग्रीन ग्रीन पण द्या. हरा वाला 1 किलो दे दो. 1 किलो बस. एक घरच्यांसाठी 1 किलो ठीक आहे ना ग? हा. माई, सुकं खोबरं झालं, दालचिनी, मिरी, दगडफूल, जायपत्री, लवंग, धने. अजून काय राहिलं? काय नाही, बरोबर आहे. बडीशेप लिहिलीस का? बडीशेप. हा, हो, बडीशेप लिही. आणि ओवा पण लिह जरा. बर बर बर. माई, हो ग. तुम्ही ते गाजराचा हलवा करायचा म्हणालात ना, हो. पण बरणीतलं तूप संपत आलंय. दुसऱ्या बरणीतलं तूप घेऊ का? नको नको, ते सिद्ध तूप आहे ग. ते औषधांसाठी वापरतात अण्णा. वैद्यांचं औषध घेतात ना, त्याच्यासाठी वापरतात. अगं, लोणी कढवायचंच आहे आता, तेव्हा होईल तूप. माई, मला तुमच्यासारखं ते काय म्हणतात, हा, रवाळ, ते रवाळ तूप कसं कढवायचं ते शिकवाल? हो, शिकवेन. हो, अगं आम्हाला सुद्धा अजून जमत नाही माईंसारखं असं रवाळ तूप कढवायला. काही नाही, तुम्ही त्यात लक्ष घालत नाही, रस घेत नाही, सगळं काही येतं. पण माईंसारखं रवाळ नाही जमलं तर या भीतीने तुम्ही आधी सांगून टाकायचं, माई तुम्हीच करा म्हणून. अगं, फार काही कठीण नसतं ते. तूप कढवताना 2 चिमूट मीठ घालायचं की छान कणी पडते. काही जण त्याच्यामध्ये ताक घालतात, काही जण पान टाकतात विड्याचं, काही जण लवंग टाकतात. अगं, जितक्या बायका तितक्या शकला. ह्या पुरुषांना वाटतं आम्हा बायकांना काही अक्कल नाही म्हणून, पण संसार चालवण्यासाठी बायका काय काय शकला लढवतात हे त्यांना कुठे माहितीये. पण माई, तुपात मीठ घातल्यावर तूप खारट नाही लागत का? आता तेच तर सांगतायत ना माई. हे बघ, आपण पुलाव करतो तेव्हा कांदा असा तळून घेतो की नाही, तो तळताना आपण चिमूटभर साखर टाकतो का, तर खमंगपणा यावा म्हणून. पण म्हणून काय तो गोडसर होत नाही. आणि कुठलाही गोड पदार्थ आपण करतो ना, त्यात थोडस मीठ घालतोच की आपण. त्याने पदार्थ चविष्ट बनतो. म्हणजे कसं माहितीये का, 2 विरुद्ध गोष्टी जेव्हा आपण चतुराईनं एकत्र आणतो ना,
तेव्हा त्याच्यातली लज्जत वाढते. पण हे सगळं तुम्हाला कसं काय सुचतं? मला कुठलं बाई सुचायला. मी आपल्या जिजींकडून, माझ्या आईकडून, माझ्या मावशीकडून, काकूकडून बघत बघत शिकत गेले. आणि संसार हेच करिअर आपण निवडलं ना की सगळं काही जमतं आपल्याला. बाप रे, मग या करिअर मध्ये पगार किती असतो? भरपूर. घरच्यांचं भरपूर प्रेम आणि सुख. पटतंय का? हो. माई, आज काय करायचं? आज की नाही भरली भेंडी करूया आणि टोमॅटोचं सार. काय? हा, चालेल चालेल माई, हे एकदम बेस्ट आहे. करशील ना? हो. हे काय झूम भेंडी आहे, शिजत पण नाही. दुसरी नाहीये का? मला 1 किलो भेंडी द्या. ही कोणती भाजी आहे? ही पण द्या पाव किलो. ती बऱ्याच बी आहे ना काका, ती पण पाव किलो द्या. किती झाले? थँक्यू. परमेश्वरा, दमले रे बाबा. या वसुधाताई, बसा. दमलात ना? सावकाश सावकाश, हात दुखेल. बरं, पाणी देऊ? हा, घ्या घ्या घ्या, पाणी प्या. हा, माई साहेब. नाही नाही, अहो उठलात कशाला? माई साहेब कशा आहेत असं मला विचारायचं होतं. बसा बसा, सावकाश सावकाश. हा. माई साहेब. वसुधा, अय्या, झाली सगळी कामं? नाही, हे कामच करते. काम म्हणजे जवळपास ही सगळी झाली. एक राहिलं माई, ते म्हणजे गच्चीच राहिलंय. माई प्लीज, तुम्ही दुसरं काम द्या ना. गच्चीची भीती वाटते हो, देवा शपथ सांगते. प्लीज. तुला भीती वाटते ना, म्हणूनच तुला मुद्दामून गच्ची धुवायला सांगितले. तुझी ती भीतीच जायला हवी मला. हो हो. मी जाते. मी गच्चीचं करते. ह्यांना घेऊन जाऊ. मग काम मीच करणार, फक्त सोबतीला नेते नाही. अजिबात नाही. लहान मुलासारखं वागू नकोस वसुधा. तू एकटीनच जायचंस गच्चीत. तो आला म्हणजे तुम्ही दोघेही पुन्हा अडकाल. कोणीतरी कुलूप लावून टाकेल आणि ते चालणार नाही. तू एकटीनच जायचंस. माई, अण्णांचा फोन आला होता. काय म्हणत होते? गावचा कार्यक्रम एकदम छान झाला, पण गावच्या लोकांनी 2-4 दिवस राहण्याचा आग्रह केलाय. तेव्हा अण्णा आणि देवदत्त 2-4 दिवसांनी यायला निघतील. ठीक आहे, काही हरकत नाही हो. पण बरं झालं आता थांबलेत ते. नाही, जा ये नको ना. आता प्रवास झेपत नाही रे त्यांनाही. दगदग होते.
तिजोरीच्या किल्ल्या तुझ्याकडेच आहेत ना? हो 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 हो. आणि पेढीवरच्या कुलपाच्या किल्ल्या? अगं माई, काळजी करू नकोस. तिजोरीची आणि पेढीच्या कुलपांच्या चाव्या माझ्याजवळ आहेत. दोन्ही सेफ आहेत. चाव्या यांच्याकडे आहेत. म्हणजे आता रात्री बोलायला हवं. खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. खूप विश्वासाने सगळेजण आपल्याकडे दागिने ठेवायला देतात. कुणाची नड असते म्हणून ठेवायला देतात. आपलेही त्याच्यात दागिने आहेतच की. आपल्या सुनांचे, माझे. खूप मोठी जोखीम आहे तुझ्यावर. जपून सांभाळून ठेव त्या किल्ल्या. अण्णांचा खूप विश्वास आहे तुझ्यावर. अगं माई, काळजी करू नकोस. माझी जबाबदारी कळते मला. बरं, आज आलेले खडे ठेवून येतो. बर. आलोच. चला वसुधाताई, पुढच्या कामाला लागा. नाही काही शेळीसारखा चेहरा करू नकोस. माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. चला चला. या वसुधाचे ग्रह सध्या वक्री झालेले दिसत आहेत, पण माझे ग्रह चांगलेच फाळणार आहेत मला. अण्णा साहेबांनी चाव्या देऊन देऊन दिल्या कोणाकडे? दिनकरकडे. आता त्या चाव्या माझ्या हाती लागल्याच. थँक्यू. फ्लावर कसं बाबा? 20 रुपये. पाव किलो 10 रुपये पाव किलो द्या. 10 रुपयाला परवडत नाही हो मॅडम. 10 रुपये. बरं बरं घ्या. तुम्ही त्यांना कसं कमी रेट मध्ये दिलं? मॅडम तुम्ही बोललेच नाही ना कमी करायला. ना केलं असतं. आता परत आले ना तर कमी करू आम्ही. हे घ्या. मी इथे आलो तर भाजी घ्यायला वगैरे. आय डोंट नो. सॉरी, तुम्ही? मी इथे भाजी घ्यायला आले होते. नाही ते ठीक आहे, पण तुम्ही कियारा बरोबर गोव्याला नाही गेलात? आय मीन यू आर अ बेस्ट फ्रेंड राईट? गेले होते ना मी, मग? पण मला लवकर यावं लागलं. काय आहे ना, माझं लग्न झालं असल्यामुळे जास्त मनाप्रमाणे वागता येत नाही. थोडं ऍडजस्टमेंट करावी लागते. मी हे लक्षात ठेवीन. आणि कियाराशी लग्न झाल्यानंतर मी तिला तिची स्पेस सुद्धा देईन. मग मी निघते. शुअर. मी काही हेल्प करू का? नाही नाही नको, थँक्यू. अँड बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमची गुड न्यूज कळली. ओ थँक्यू. मी निघते आता. शुअर. इट वॉज ग्रेट मीटिंग यू. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. अँड आय होप कियारा आणि माझ्या एंगेजमेंटला आपण भेटूच, नाही का? हो नक्की. सी यू. बाय. चलो बाय. काय अर्जुन, हेच का तुझं गोवा? ये इथे बसू. ये यार अक्की, बस यार, बस पहिले. ते कशाला? इथे कशाला म्हणजे? तुझं काय चाललंय की हो यार? जिथे पण जातो तिकडे तुझ्या डॅडचे काही ना काहीतरी ओळख निघतेच. इथे काय डॅडचा फेवरेट बार आहे, तिकडे काय डॅडचे सीएस राहतात. अरे बसायचं कुठे ठाण्यामध्ये आपण? हे ट्राय टू अंडरस्टँड. कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. वी शुड ओनली टेक केअर ना.
आता इथे कोण पाहणार आहे? लव्हर्स प्लेस आहे ही. अरे डॅड नाही रे, अर्जुन ह्याच कुठल्या तरी एरियात उतरलाय. अर्जुन, हे अर्जुन त्यांनी पाहिलं तर मग तर मोठा ब्लास्ट होईल अक्की. तो कशाला येतोय पण इथे तडफडायला? त्याचाच मेसेज आहे. काय पाहिलं का काय त्यांनी? वाच ना पहिले मेसेज की येऊ की तू पण ना. किती वेळ? हाय कियारा, तुझे डॅड मला भेटले होते. ही वॉज हॉरिबल. इट वॉज हॉरिबल. त्यांना मी सांगितलं की मीटिंग साठी मुंबईला मी आलोय आणि आज रात्रीच्या फ्लाईटने परत गोव्याला जाणार आहे. तर ते म्हणतात की तेही माझ्या बरोबर येणार. डेट कॅन्सल. तू एक काम कर, तू तुझ्या मैत्रिणींबरोबर कुठल्या हॉटेलमध्ये थांबली आहेस ते मला कळव. त्या हॉटेलमध्ये डॅड साठी एक रूम बुक कर. मला हॉटेलचा ऍड्रेस पाठव. मी डॅड बरोबर तिकडे येतो. प्लीज मेसेज कर. टेक केअर. लव लव. ते सगळं सोड ना अक्की. आता काय करायचं? आता काय? आता काय? वा 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 वा. काय झाली का भाजीची खरेदी? माईंनी सोपवली होती ना जबाबदारी. काय बाबा, आता एक मुलगी लाडकी सून झाली. हा मज्जा आहे, मज्जा आहे. अरे रंगीबेरंगी भाज्या, चिकन माती. नाही नाही, अरे तेच म्हटलं, तू कशी आणशील चिकनाची, हुशार आहेस तू. पण आता मजा येणार आहे. वा 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 वा. हे प्रदर्शन बनवायला पाहिजे ना रंगीबिरंगी भाज्यांचं. चला चला, माईंना भाज्या दाखवायला पाहिजे. माई खुश होणार आहेत, खूप खुश. चला अगं, चल घेऊन चल. मी धरू का? जड झालंय का? नाही ना. चला उत्तम. चला ये ये ये, भाज्या दाखवूया. ये. वा, म्हणजे वा वा अमृता, क्या बात आहे. म्हणजे कसं जमलंय ना तुला हे. इंग्लिश मध्ये भेंड्याला काय म्हणतात? लेडी फिंगर. म्हणून हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच भेंड्या घेऊन आलीस हो? काय मृदुला, अगं हे बघ, पालक आणलाय. केवढा आणलाय? 2 जुड्या. हा, आपल्या घरात खाणारी तोंड किती आहेत? आणि 2 जुड्या पुरणार आहे? डाळेखाली पण येणार नाहीत या भाज्या. वसुधा, जरा थांब ना. तुला चिठ्ठी दिली होती ना, कुठे आहे ती? आई ऍक्च्युली आता या सगळ्या भाज्या जरी आपण एकत्र करून शिजवल्या, म्हणजे असं काहीतरी मिक्स भाजी असं काहीतरी बनवलं, तर पातेलभर भाजी नक्कीच होईल. म्हणजे सगळ्यांना पुरेल अशी. पण त्याची जर का चव बरी नाही झाली तर, म्हणजे चहा पातेलभर केला होता पण त्याची चव चांगली नव्हती, तर हिला दिवसभर तो प्यायला लागला होता. मग पातेलभर भाजी जर का नीट नाही झाली तर हिला दिवसभर तीच खावी लागेल. हे नाही नाही, पौष्टिक एवढं खाल्ल्यानंतर जर उद्या तब्येत सुधारली तर आपण कोणी ओळखणार नाही हिला ना, म्हणून विचारते. बाकी काय म्हणावं, म्हणजे हे सगळं वा 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 वा. तर माईनी त्यातून काय सांगितलं होतं? आज भरली भेंडी करायची आणि टमॅटोचं सार करायचंय. ठीक आहे, हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या भेंड्या जरी आणल्या असल्या तरी टमॅटो नाही, टोमॅटो आणलेत या पिशवीत आहेत ना. वसुधा, जरा थांब. आणलेत ना तिने टोमॅटो, बघूया. हा. काय झालं? नाही विसरली? हा भोपळा आणला, टमॅटो म्हणून भोपळा आणला. काय झालं? अरे देवा, म्हणजे काय चमत्कार आहे. बरं हळू असते. काय ग, भाजीवाल्याला सांगितलं होतंस का तू?
नाही त्यांनी अगदी हे सार करणार आहे असं सांगितलं होतंस का? त्यांनी सारच पाठवलंय टोमॅटोचं. काय गमरू तुले? आता मी माईंना काहीच सांगणार नाहीये, तुम्ही दोघींनी सांगायचं. जे काय सांगायचं ते मी काहीच बोलणार नाहीये.